नमस्कार सगळ्या महिला एवढा वेळ होऊन पण इथे थांबल्या तर पहिल्यांदा बरं महाराष्ट्र जनसेवा संघटना आयोजित लोकनेते शंकरराव मोहिते पाटील साहेब, लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील, खासदार पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणजे आपल्या आई साहेब यांनी मला इथे आमंत्रित केलं या कार्यक्रमाला. हा कार्यक्रम ज्यावेळेला मला इथं बोलवलं ना, माझं बऱ्यापैकी नाही यायचं असं होतं, पण खास महिलांसाठी जे त्यांनी करतायत ते बऱ्यापैकी जेव्हा मला माहीत झालं तेव्हा फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांसाठी मी इथं आली आहे. कारण महिलांसाठी एवढं जास्ती कोण करत नाही. आताचं कसं असतंय, त्यांना त्यांचं नाव पुढं न्यायचं असतंय किंवा बाकीच्या गोष्टी नको त्या गोष्टींमध्ये हे करतात. पण इथं सगळ्या महिला आता जे खेळ मी बघितले त्या खेळामध्ये सुद्धा एकोपा आपल्याला मला वाटतं लास्ट राऊंडला दिसला असेल. ज्या वेळेला टिकल्या लावायचा खेळ चालू होता, जर बाकीच्या कुठेतरी आपण बघतोय आता बऱ्यापैकी धर्मांमध्येच जास्त भांडणं लावली जात आहेत. इथं त्या ताई होत्या, कोण होत्या मला त्यांचं नाव नाही माहिती. ओके, तर शेवटच्या ह्याच्यामध्ये त्या टिकल्या लावायच्या खेळामध्ये त्यांनी काय नाही बोलले की मला तू इथं नको टिकली लावू किंवा हे नाही, काय नाही, छान सगळ्या एकोप्याने राहत होत्या. बेस्ट संदेश होता. जे आता आई साहेब करतायत की तुम्हा महिलांना इथं एक सेफ झोन मिळतोय की जेणेकरून आपल्या बायकांचं एक असते की बाहेर चाललास ना स्वयंपाक करून जा, लवकर ये, पोरं आहेत घरात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या सावरून तुम्ही इथं आलाय आणि इथं तुम्हाला सेफ झोन तेवढा मिळतोय म्हणून तुम्ही येत आहे. असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असतोय. मी पहिल्यांदा बघते म्हणून मी बहुतेक जास्ती बोलते, कारण मला हे माहिती नव्हतं. आणि हे असंच कार्यक्रम जर कंटिन्यू राहिले तर बेस्ट. असंच आईसाहेब जे आहे केलेलं आहे सरांनी ते कंटिन्यू तुम्ही ठेवताय, त्याबद्दल खरंच धन्यवाद. कारण आता फक्त एकच गोष्ट कामाला येतात ते म्हणजे पैसा. आणि बाईचं टॅलेंट जर पुढे जायला पाहिजे असेल तर कुणाचा तरी आधार लागतोय. आणि जे त्या करतायत, तुम्ही सुद्धा इथं हिरिरीनं भाग घेतलात त्याबद्दल सगळ्यांचं पहिल्यांदा कौतुक की खरंच बायका हौशी आहेत इथल्या, अकलूज मधल्या. आणि रील स्पर्धा, आता जे रील स्पर्धा ठेवली होती त्या रील स्पर्धेमध्ये एक असतंय की रील्स म्हणजे काय असते, नाच गाणं असते, त्याला काय असते. पण जे मोबाईल मध्ये आपण बघतोय रील्स ही एक प्रकारची नसते. आता प्रत्येक लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांच्या हातात फोन असतोय. सगळेजण असे स्क्रोल करत बसलेले तुम्हाला दिसत आहेत. पण त्या रील्स मधनं का आपण काय वाईटच संदेश नाही, चांगलं पण काहीतरी पोहोचवू शकतंय. जे त्यांनी केलं की रील स्पर्धा आयोजित केली, पण त्यांचं एक मेन होतं की त्यातनं समाजाला काहीतरी जाऊ दे. म्हणजेच काय, रील स्पर्धा जरी भरवली तरी सुद्धा त्यातनं त्यांनी एक संदेश दिला. त्यामुळे ज्या महिलांनी यामध्ये भाग घेतला होता, भरपूर रील्स माझ्याकडे आल्या होत्या, तर त्यामधून मी 3 रील्स निवडलेत आणि तिसरा नंबर काय ते डिवाइड करून दिलेत ना, दोघांना दिलेत. मी बोलत होते की तिसरा नंबर मी ज्यावेळेला सिलेक्ट करत होते त्यावेळेला मला असं होतं की बापरे, हे पण तेवढ्याच लेवलचं आहे, म्हणजे खरंच छान होतं. मग मी 3 नंबर जो होता तो